नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। हिवाळा सुरू होताच बाजारात आवळे भरपूर प्रमाणात येतात आणि प्रत्येक गृहिणीची धडपड असते की आवळा हा पोटात जायलाच पाहिजे। त्यामुळे वेगवेगळ्या रूपात आवळ्याचं सेवन केलं जातं आणि कोणी कँडी बनवतात, तर कोणी आवळा सुपारी बनवतात, तर कोणी मोरावळा बनवतात आणि मस्त अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात। आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे। चला तर मग किचनमध्ये आवळा सुपारी बनवायला इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत। ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। असा एक आवळा आपण आता नॅपकिनने अगदी स्वच्छ पुसून घेऊ। आपले आवळे आता स्वच्छ धुवून पुसून झालेले आहे। आपण कढईमध्ये खाली पाणी ठेवले, वरती चाळणीमध्ये आवळे ठेवले। आता हे आवळे आपण उकडून घेऊ। ठेवूयात। हे आवळे उकडायला 10 ते 15 मिनिटं लागतील। इथे आपण आवळा सुपारीचा मसाला बनवतोय। इथे मी 1 चमचा जिरे घेतले या चमच्याने, 1 चमचा ओवा घेतला या चमच्याने, अर्धा चमचा मिरे घेतलेले आहेत, सुंठीचा 1 छोटा खडा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। हे 10-12 वेलचीचे दाणे घेतलेले आहेत। इथे हे काळं मीठ घेतलेलं आहे, हा सपाट चमचा भरून। हा चमचा भरून मी सैंधव मीठ आणि आपलं साधं मीठ घेतलेलं आहे। म्हणजे यामध्ये मी 3ही मीठं घातलेले आहेत। आता हे आपल्याला थोडंसं आपण मॉइश्चर उडेपर्यंत रोस्ट करून घेऊ आणि मिक्सरमधून पावडर करूयात। आता आवळे उकडले का एक 5 मिनिटं ठेवूयात। गरम झाली। आपण यामध्ये हे जिरे घालूयात, ओवा घालूयात, मिरे घालूयात, हा हिंग घालूयात, मीठ तिन्ही आणि वेलचीचे दाणे। थोडंसं मॉइश्चर उडेपर्यंत आपण याला रोस्ट करून घेऊयात आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे। हे आपलं 1 मिनिट रोस्ट झालं। आपण गॅस बंद करूयात, थंड होईपर्यंत थांबूयात आणि मग मिक्सरमधून काढूयात। आपला हा मसाला बारीक वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता, छान बारीक झालेला आहे। आता हा मसाला आपण उकडलेल्या आवळ्याला लावायचा आहे। मस्त झालेला आहे मसाला। यामध्ये घालायची आपल्याला 1 चमचा ज्येष्ठ मध पावडर। ज्येष्ठ मध पावडरने छान स्वाद येतो। मिक्स करूयात। आवळे पण आता आपले उकडलेले आहेत, थंड करून घेऊयात। आवळे आपण असे काढून घेऊयात, थोडे थंड होऊ देऊयात, गरम आहेत खूप। मी सगळे आवळे काढून घेते। जे आवळे आपले उकडतात, हे आवळे थंड झालेले आहे पहिल्या लॉटमधले। आपण 1 किलो आवळ्याची कँडी करतोय, आवळा सुपारी, मसाला सुपारी। आता हा 1 चमचा मसाला आपण याला लावून घेऊ। आणखी मसाला टाकूयात थोडा, 2 चमचे मसाला आपण इथे टाकलेला आहे। याला लावून घेऊ आणि पाहिजे तर आणखी आपण हा मसाला याला टाकून लावूयात आणि ह्याला उन्हात सुकवायचं, उन्हात वाळायला ठेवूयात। मी हा सगळा मसाला याला लावून घेते। हा आवळ्याला लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता, मस्त असा मसाला लागलेला आहे याला। आता हे आपण उन्हात सुकवायला ठेवूयात आणि सुकलं की मग तुम्हाला दाखवतेच कशी झाली आवळा सुपारी ते।
मस्त झाली, भन्नाट झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. 4-5 दिवस उन्हामध्ये सुपारी वाळून तयार झालेली आहे आणि मस्त झालेली आहे. टेस्टही भन्नाट झालेली आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त